या नवीन महिन्याचा वायदीचा प्रार्थनात तुम्ही सगळ्यांना येशू ख्रिस्ताचा गोड नावात आम्ही स्वागत करतो। परमेश्वर एवढं दिवस आपल्या डोळ्याचा बुबुळासारखा आपल्याला सांभाळून आले, म्हणून परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ। परमेश्वर जेव्हा जगात होते तेव्हा त्यांनी खूप आश्चर्यकर्म केले। तोच परमेश्वर आपल्या सोबत राहून आपल्याला म्हणतो की तुम्ही फक्त विश्वास करा आणि तुमच्या जीवनात मी हालेलुया पराक्रमी महान काम करणार। आता आपण परमेश्वराचा नावाचा महिमासाठी एक मधुर गीत गाऊ। जिवंत केले आणि रोग्यांना बरे केले। माझा येशू ख्रिस्त जीवा जगी होता, त्यांनी सर्वांचे भले केले। याने खाऊ घातले, मुर्द्यांना जिवंत केले आणि रोग्यांना बरे केले। जय जयकार जय जयकार करूया येशूचा जय जयकार, जय जयकार जय जयकार करूया येशूचा जय जयकार। 5000 झाले जमा चेले झाले बेजार, त्यांना सुचेना काही उपाय। एक मुलगा तिथे आला, मासे भाकरी घेऊन खाऊ घातले सर्वांना। 5000 झाले जमा चेले झाले बेजार, त्यांना सुचेना काही उपाय। एक मुलगा तिथे आला, मासे भाकरी घेऊन खाऊ घातले सर्वांना। जय जयकार जय जयकार करूया येशूचा जय जयकार, जय जयकार जय जयकार करूया येशूचा जय जयकार। हालेलुया, स्तुती हो परमेश्वरा, स्तुती हो परमेश्वरा। तुमची महान उपस्थिती इथे आहे म्हणून तुम्हाला धन्यवाद हो राजा। हालेलुया, स्तुती 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 हो परमेश्वरा। परमेश्वरा तुम्ही आमच्या आराधनेला स्वीकारिले म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद हो परमेश्वरा। हालेलुया, तुमच्या वचनात असे लिहिले आहे की प्रार्थनेत हालेलुया आराधनेत हालेलुया बंधन तुटून जातं। हालेलुया, आणि विश्वास करतो हा परमेश्वरा की आज लोकांचं बंधन तुटले आहे परमेश्वरा। हालेलुया, तुमचा नावाचा गौरवासाठी या कार्याला करा परमेश्वरा। हालेलुया परमेश्वरा, परमेश्वरा किती लोकांना परमेश्वरा हालेलुया ह्या नवा दिवस हालेलुया बघायला झालं नाही, पण परमेश्वरा आम्हाला तुम्ही हालेलुया नवा दिवस दाखविले, आम्हाला आजपर्यंत चालवत आहे म्हणून कोटी कोटी धन्यवाद परमेश्वरा। तुम्ही जसं आम्हाला म्हणतात परमेश्वरा की फक्त तुम्ही विश्वास करा हालेलुया, आणि तुमच्या जीवनात हालेलुया तुम्ही परमेश्वराचा महिमाला पाहणार परमेश्वरा। इकडे आम्ही विश्वास केले की तिकडे तुम्ही आमच्या परिस्थितीला उलटफुलट करून टाकणार, हा आमचा विश्वास आहे परमेश्वरा। आता परमेश्वरा आम्ही परमेश्वरा तुमचा हालेलुया वचनाला ऐकायला उत्सुक आहोत परमेश्वरा। परमेश्वरा सिस्टरांना लपवून तुम्ही आमच्याशी बोला परमेश्वरा। तुमचं वचन आमच्या जीवनात कार्य करायला आम्ही हालेलुया प्रार्थना करतो परमेश्वरा। फक्त तेवढंच नाही परमेश्वरा, हा वचन पाळून परमेश्वरा आम्ही वागायला चालायला मदत करा परमेश्वरा। 100% परमेश्वर फळ द्यायला पवित्र आत्मा आम्हाला अभिषेक करा, मदत करा परमेश्वरा। परमेश्वर सगळा आदर आणि महिमा तुम्हाला फक्त देते। ही छोटीशी विनंती येशू ख्रिस्ताचा गोड नावात ऐकून घे पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। येशू ख्रिस्ताच्या गोड नावात सर्वांना मी स्वागत करते। हे नवीन महिन्यात प्रवेश केलेले तुम्हाला तुमच्यासाठी परमेश्वराने दिलेले वचनाला मी वाचते। आयुब त्याचा 9 अध्याय 10 वचन। लोकांना न कळवणारा आश्चर्यकारक गोष्टीही देवानेच निर्मिल्या, देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही। इथे आयुब काय म्हणतो, परमेश्वर असा आश्चर्य कार्य करतो जे लोकांना समजत नाही, लोकांना ते ग्रहण करण्यासाठी समज असत नाही। आणि तो म्हणतो देव असा अद्भुत कार्य करतात
त्याच्या सीमा नाही आहे, म्हणजे त्याच्या सीमा नसते. तसा परमेश्वर आश्चर्य काम करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आयुब हे गोष्टी केव्हा सांगतो? जेव्हा तो सुखी होता तेव्हा सांगत आहे का? नाही प्रियजनो. तो कधी सांगतो? तेव्हा त्याच्या सर्व संपत्ती तो हालेलुया संपत्तीच्या नष्ट होऊन जाते. त्याचे मुळे त्याचे लेकरे मेले होते, त्याचे लेकरे मेले. ओ त्याचे डोक्यापासून, त्याचे डोक्याच्या केसापासून त्याचे नाकेपर्यंत बडे मोठे मोठे कोड आले होते. तेव्हा तो वेदनात भरलेला होता. तेव्हा त्याच्या शरीरापासून तो दुखित त्याच्या शरीर दुखत होता. तेव्हा जेव्हा त्याचे मित्रांनी पण त्याच्या निंदा केले, त्याचा तिरस्कार केले, त्याचा अपमान केले, तेव्हा तो म्हणतो की माझा परमेश्वर आश्चर्य कर्म करणारा परमेश्वर आहे. माझा परमेश्वर असा परमेश्वर आहे तो हालेलुया. मनुष्य समजू शकत नाही, मनुष्य जाणू शकत नाही असा अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. त्याला तुम्ही दोषी सांगू नका, तुम्ही हालेलुया त्याला काय बोलू नका. माझा परमेश्वर मला असा रस्त्याने चालत आहे, म्हणजे माझ्या परमेश्वराला माहित आहे. मला पण माहित आहे माझा परमेश्वर मला कधी सोडणार नाही. मला विश्वास आहे माझ्या परमेश्वरवर, माझा भरोसा आहे की माझा परमेश्वर नक्की माझ्या हे सर्व दुःखापासून मला काढणार आहे, हे सर्व वेदनापासून मला सोडवणार आहे. तुम्ही जे तिरस्कार करत आहे, तुम्ही जे माझी निंदा करत आहे, तुम्ही जे माझ्या तोंडासमोर मला वेदना देत आहे, तुमच्या समोर माझा परमेश्वर हालेलुया अद्भुत कार्य करणार आहे माझ्या जीवनात. माझा परमेश्वर आश्चर्य कर्म करणार आहे. मला विश्वास आहे कारण माझा परमेश्वर जीवित आहे. तो हालेलुया मेला, तिसरा दिवशी जिवंत झाला. जीवित परमेश्वर माझ्या जीवनात तो कार्य करणार आहे. परमेश्वराच्या प्रजा, तुमच्या जीवनात पण तुम्ही दुःखात जीवन जगत असेल, तुमच्या जीवनात आसू बहात असेल, हालेलुया तुमच्या जीवन पण वेदनात असेल, तुम्ही पण हालेलुया प्रति दिवस हालेलुया दुःखाने जीवन जगत असेल, हालेलुया परमेश्वराच्या प्रजा तुम्ही हालेलुया चिंता करू नका. तुम्ही कसाचा पण हालेलुया धीर हालेलुया सोडू नका. परमेश्वरवर विश्वास ठेवा, परमेश्वरवर भरोसा ठेवा, कारण आपल्या परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. तो हालेलुया तुमच्या जीवनात मोठे मोठे कार्य आश्चर्य कार्य अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. तुमच्या बुद्धीला समज होणार नाही तसा कार्य तुम्ही हालेलुया प्रार्थना करत असेल, परमेश्वर मला हे समस्यापासून, हे अडचणापासून मला सोडव. परमेश्वर तुम्हाला ते अडचणापासून पण सोडवणार. असं सोडवून तुम्हाला असंच परमेश्वर राहू देणार नाही. तुमच्या जीवनात अधिक आणि अधिक कार्य पण परमेश्वर करणारा परमेश्वर आहे. हालेलुया हालेलुया. परमेश्वर कडे आलेला सर्व लोकांच्या जीवनात परमेश्वराने अद्भुत कार्य केले, परमेश्वराने आश्चर्य कार्य केले. तुम्ही पण परमेश्वरवर भरोसा ठेवून परमेश्वरवर हालेलुया परमेश्वराच्या सन्निधानात प्रार्थना करत आहे, म्हणून परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या जीवनात पण जे परेशानी तुम्ही झेलत आहे, ते परेशानी पासून परमेश्वर तुम्हाला सोडवून, तुम्हाला मोकळा करून परमेश्वर तुम्हाला आशीष करणार आहे. हालेलुया हालेलुया. परमेश्वर जे म्हटले तो जरूर नक्की परमेश्वर तो करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आपल्या पवित्र शास्त्रात आपण पाहिले तर परमेश्वराचे किती चमत्कार, किती अद्भुत कार्य आपण बघतो. ते कार्य
कार्य केवळ त्यांच्या जीवनात नाही, तुमच्या जीवनात पण परमेश्वर करायला शक्य आहे. हालेलुया. तुम्ही विश्वास करा, भरोसा ठेवा. परमेश्वर तुम्हाला लज्जित करणार नाहीये. तुमच्या दुःखापासून, त्रासापासून परमेश्वर तुम्हाला सोडवून तुम्हाला उंचा करणार, तुम्हाला आशीष करणारा परमेश्वर आहे. हन्ना परमेश्वराच्या सन्निधानात एक बाळासाठी, एक मुलगासाठी ती प्रार्थना केली. परमेश्वराने तिला कसा आशीष दिले, तिला हालेलुया सामुवेल पण दिला, नंतर 5 बाला पण दिलं. हालेलुया. देऊन तिला आशीष केलं. असा तुम्ही एक कार्यासाठी परमेश्वराच्या चरणात तुम्ही विनंती करत असेल, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या घरासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या बाळांसाठी तुम्ही प्रार्थना करत असाल, परमेश्वर तुम्हाला आशीष जेव्हा करतो तेव्हा तुम्हाला संपूर्ण आशीष देऊन, हालेलुया, भरपूर आशीष देऊन तुम्हाला परमेश्वर तृप्त करणार आहे. हालेलुया. जसे परमेश्वराने ते जंगलात हालेलुया 5,000 पुरुषांना परमेश्वराने दोन मासा आणि 5 भाकरीतून परमेश्वराने त्यांना संपूर्ण रीतीने त्यांना जेवायला घातलं आणि 12 टोकरी बचत घेण्यासाठी परमेश्वराने अद्भुत केला. तो परमेश्वर तुमच्या जीवनात पण अद्भुत कार्य करणार. 2 मासा 5 रोटी 5,000 पुरुष, त्यांच्या लेकरे, त्यांच्या बायको, सर्व लोक तृप्तताने जेवलं आणि 12 टोकरी बचत काढलं. बघा आपला परमेश्वर किती हालेलुया महान परमेश्वर आहे, किती मोठा परमेश्वर आहे. तो म्हणतो मी तुमच्या जीवनात मोठे मोठे काम करणार आहे, मी तुमच्या जीवनात आश्चर्य कर्म करणार आहे, अद्भुत काम करणार आहे. म्हणून तुम्ही चिंता करू नका. परमेश्वरवर भरोसा करून तुम्ही त्याच्या वचनाला वाचून निरंतर प्रार्थना करून परमेश्वराचा धन्यवाद करा. परमेश्वर निश्चय तुम्हाला आशीष करणार. या आपण डोळं बंद करून प्रार्थना करूया. स्तुती परमेश्वरा, धन्यवाद करते प्रभू, धन्यवाद करते परमेश्वरा. हालेलुया. या चांगल्या दिवसासाठी तुम्हाला धन्यवाद करते. तुम्ही दिलेले वचनाबद्दल तुम्हाला धन्यवाद करते. तुम्ही हालेलुया आश्चर्य कर्म करणारा परमेश्वर आहे, अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. त्याला आपण त्याच्या सीमा नाही तसं तुम्ही आशीष करतात परमेश्वरा. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद करते. जे कोणी हालेलुया दुःखात, त्रासात, कमीपणात असून तुमच्या चरणात आलेले आहे त्यांना परमेश्वर तुम्ही स्पर्श करून त्यांच्या जीवनात पण तुम्ही आश्चर्यकर्म, अद्भुत कार्य करण्यासाठी मी तुमच्या नावात प्रार्थना करते परमेश्वरा. हालेलुया. वचन ऐकणारा सर्वांना तुम्ही आशीष करा. सर्व आदर महिमा तुम्हाला देते येशू ख्रिस्ताच्या गोड नावात प्रार्थना ऐकून घे पिता. आमेन, आमेन, आमेन.